देखो ना देखो ना देखो ना गाइस, मंडळी तुम्ही पाहू शकता फायनली बिग बॉस मराठीच्या घरात आपण आलो आहोत. बिग बॉस मराठी 6 आपल्या भेटीला येते आणि मी भावना शिंदे कलाकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि बिग बॉसच्या घरातही स्वागत करते. तर आपण पाहू शकतो इथून घराची सुरुवात होते आणि टाळा चावी आहे आणि ही चावी या घरात येणाऱ्या सदस्यांचं खरं तर नशीब उजळवणार आहे. तर आता आपण पाहूया की नक्की बिग बॉस मराठी 6चं घर कसं आहे. आपण आहोत बेडरूममध्ये आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत कधीच घडलं नाही असं यावर्षीच्या बिग बॉसच्या बेडरूममध्ये, बिग बॉस मराठीच्या बेडरूममध्ये घडतं आहे. डबल बेड आहे म्हणजे आता नेहमी ना सिंगल बेडसाठी भांडणं होतात, पण पहिल्यांदा या बेडसाठी आता घरात भांडणं होणार आहे. कमाल असे बेड आहेत आणि संपूर्ण बेडरूम तुम्ही पाहू शकता आणि यंदाची थीम दरवाजे आहेत आणि इथे पाहू शकता आपण की किती दरवाजे आहेत. म्हणजे घरात तुम्हाला सगळीकडे फक्त दरवाजे दिसणार आहेत आणि बाकीचे बेड मला असं वाटतं की या बेडना आता यावर्षी जरा कमी काय म्हणू किंमत मिळेल. हे गाईज, हे मला खूप आवडलं आहे आणि याचसाठी भांडणंही होणार आहे. आणि दरवर्षी जे बिग बॉसच्या घरात भारी असतं ते म्हणजे झुंबर आणि यावर्षी किल्ल्यांचं झुंबर आहे. तुम्ही पाहू शकता घरात जास्तीत जास्त तुम्हाला दरवाजे दिसणार आहेत आणि किल्ल्या दिसणार आहेत. आणि आता आपण जातोय कॅप्टनच्या बेडरूममध्ये, ज्या बेडरूमची सगळ्यात जास्त चर्चा असते. चला. आणि आत्ता आपण आलो आहोत ते म्हणजे कॅप्टनच्या बेडरूममध्ये आणि फार क्यूट आणि सुंदर सोबर अशी ही बेडरूम आहे. पिंक कलरची थोडीफार थीम आहे. इथे पिंक कलरचा बेड आहे. आपण गेल्या वर्षी पाहिलं असेल तर पिंकच होतं, पण यावेळी डार्क पिंक आहे. तर ही कॅप्टनची बेडरूम आहे आणि पहिला कॅप्टन कोण होईल आणि पहिला सगळ्यात आधी या कॅप्टनच्या रूमवर कोण ताबा करेल हे पाहणं उत्सुकतेचं असेल, हो ना. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया. आणि आता आपण किचन एरियामध्ये आहोत. हा किचनचा कट्टा आहे आणि आता किचनमध्ये सगळ्यात जास्त भांडण बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतं ते जेवण बनवण्यावरून असू दे आणि भांडी घासण्यावरून असू दे. भांडी घासण्याचा आपल्याला किती कंटाळा येतो. गेल्या वर्षी तर कोकण हार्टेड गर्लला अंकिताला ट्रॉमासुद्धा होता. तर इथे यावर्षी काय घडणार आहे सिंकमध्ये हे पाहणं उत्सुकतेचं असेल. आणि हे काय आहे तुम्हाला माहिती आहे? फ्रीज आहे. तुम्हाला बाहेरून कळणारच नाही की हा फ्रीज आहे, पण हा फ्रीज आहे. मेन किचन, इथे जेवण बनणार आहे, जेवण शिजणार आहे की गॉसिप शिजणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं असेल. की किचनचा ताबा नक्की कोण घेणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे किचनचा ताबा जी व्यक्ती घेते ना ती व्यक्ती जास्त टिकते, इथे घरावर राज्यसुद्धा करते. आणि सध्या इथे फक्त चहा पावडर भरलेलं आहे. किचनमध्ये एक गोष्ट नेहमीच आपल्या सगळ्यांच्या घरी असते ती म्हणजे चिमणी. पण चिमणीला त्यांनी ज्या पद्धतीने डिझाईन केलं आहे, झाड दाखवलं आहे आणि झाडावर मग ती चिमणी दाखवली आहे. म्हणजे ज्यांनी आर्ट केलं आहे हे त्यांचं फार कौतुक आहे खरं तर. आणि आपण किचन पाहिलं, पण जे किचनमध्ये बनतं ते जेवणासाठी गरजेचं असतं तो डायनिंग टेबल. आणि इथे मला असं वाटतं इथे सगळ्यात जास्त भांडणं होतात डायनिंगवरती बसून. म्हणजे मैत्रीही इथेच होते खरं तर जेवता जेवता. आणि नाती अनेक घरात आपल्याला या पाहायला मिळतात. वेगवेगळी खरं तर प्रेम जुळतं, मैत्री होते, बहीण भावांचंही नातं होतं आणि काय म्हणू हळवा कोपरा असतो हा. पण यावेळी ना भली मोठी किल्ली आहे. जसं दारांचं खिडक्यांची थीम आहे तशीच किल्ल्यांची थीम आहे. तसं इथे मोठी किल्ली आहे खरं तर.
तर या किल्ल्यांनी नक्की कोणाचं नशीब उघडणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं असेल. आणि बिग बॉसच्या घरात ना आपण वेगवेगळ्या ठिकाणी भांडणं पाहतो. किचनमधली भांडणं तर आपण पाहतोच, पण वॉशरूममध्ये सुद्धा भांडणं पाहायला मिळतात. तर पाहूया की किती छान वॉशरूममध्ये आता भांडणं पाहायला मिळणार आहेत. तर चला. उघडत नाहीये हा चकवा. खरं तर बिग बॉसच्या घरात यावर्षी लागणार आहे अशीच थीम आहे आणि मला लागली. फायनली दरवाजा उघडतोय. चला वॉशरूमच्या आत जाऊया. वाव, काय कमाल बाथरूम आहे खरं तर, पाहू शकता. आणि इथे गॉसिप घडतं आणि आपल्या छान छान अभिनेत्री असतात किंवा ज्या सुंदर स्पर्धक असतात त्या तयारही होतात. वॉशरूमची थीम कायमच कमाल असते आणि छान प्रकारे हे डिझाईन केलं आहे. ओके, आणि बाथरूम आहेत इथे. हे आपण उघडू नाही शकत मला असं वाटतं, पण मग इथे या बाथरूमवरूनही भांडणं होतात ना, कोणी क्लीन केलं आहे नाही केलं आहे, मग हे मुलींनी वापरायचं हे मुलांनी वापरायचं. बिग बॉसचं घर आहे यार, अशी कुठली गोष्ट नसते, अशी कुठली ठिकाण नसते की ज्यावरून भांडणं होत नाही. आणि वॉशरूममध्ये सुद्धा एक सोफा असतो जिथे कोणी रडत बसतं, कोणी झोपतं. आणि गॉसिप, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गॉसिप. आणि आपण आरसे पाहू शकता, आरसेसुद्धा असे खूप सुंदर आहेत. पाईपलाईनचा त्यांना डिझाईन दिली आहे. खरं तर प्रत्येक गोष्ट एक वेगळा विचार करून या घरात डिझाईन केली आहे. आणि चला आता आपण कुठे जाऊया. आपण आहोत लिव्हिंग रूममध्ये. हा सोफा इथे, सगळ्यात मोठा सोफा. इथून स्पर्धकांची सुरुवात होते, बिग बॉसची सुरुवात होते आणि शेवटही इथेच होतो. आपले सगळे स्पर्धक इथे एकत्र बसतात आणि हळूहळू कमी होत जातात. आणि सगळ्यात कमाल एक छोटीशी सिक्रेट रूम आहे इथे. या रूमचा नक्की काय वापर होणार आहे आपल्याला खरं तर माहिती नाही. म्हणजे इथे गॉसिप घडणार आहे की आणखीन कुठल्या टास्कसाठी ही रूम बनवली आहे हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरेल. पण आपण जरा आत जाऊन बघूया. खूप कमाल रूम आहे बघा. एवढा मोठा राजेशाही. खरं तर ही खुर्ची आहे, कमाल खुर्ची आहे. आणि फक्त क्लोज रूम आहे. म्हणजे मला असं वाटतं की फक्त 2 जणांना गॉसिप करायचं असेल ना तर त्यासाठी हे कमाल आहे. आणि दरवाजे आहे त्यामुळे हे बंद होतं आहे, ही रूम बंद होते. आणि इथे डोळा आहे. बिग बॉस मराठी म्हटलं, बिग बॉस म्हटलं की डोळा हे इम्पॉर्टंटच आहे. खरं तर मी म्हटलं मगाशी की दारांची खरं तर थीम आहे, खिडक्यांची थीम आहे. तर त्यामुळे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला या घरात ना सगळीकडे खिडक्या दारं हेच दिसणार आहे. आणि टी व्ही जिथून आपले होस्ट आपल्या सदस्यांशी गप्पा मारणार आहेत, रितेश देशमुख सर. आणि लिव्हिंग रूममध्ये ना जो टेबल आहे तो म्हणजे त्याच्या आतमध्ये सुद्धा एक घर बनवलं आहे. आणि इथे पाहू शकता हा हॉल आहे, इथे बेडरूम आहे, इथे किचन आहे, इथे रीडिंग रूम आहे. आणि हे सुद्धा खूप सुंदर वाटतंय. आणि म्हणजे बिग बॉसच्या घर हे दरवाजे, खिडक्या, बाल्कनी, किती दारं आहेत ना हे खरं तर मोजण्याची गरज आहे. 800 खिडक्या 900 दारं ना, असं काहीतरी असतं ते, असंच काहीतरी आहे. आणि इथे कन्फेशन रूम असते, पण ही आता आपल्याने काही उघडणार नाही आहे. इथे फार सिक्रेट घडत असतं त्यामुळे ती आमच्यासाठी उघडली नाही आहे, पण सदस्यांसाठी ती नक्कीच उघडणार आहे. आणि सीझनमध्ये हे जे घर आहे तिथे एक वेगळी जागा आपल्याला पाहायला मिळते, याआधी नव्हती पाहायला मिळाली. तर पाहूया. आणि हे ऑटोमॅटिक आपल्या सेन्सरने ओपन होतो हा दरवाजा. आणि इथे सोफा आहे. पण आता नक्की इथे काय घडणार आहे, कुठली ॲक्टिव्हिटी घडणार आहे, काय घडणार आहे, हा बघा हा बंद झाला आहे. आणि माझा कॅमेरा पर्सन बाहेर राहिला आहे, तर त्यामुळे फार धमाल येणार आहे इथे पण नक्की काय घडणार आहे ना याची आम्हाला खूप उत्सुकता आहे, कारण ही रूम वेगळी आहे, याआधी नव्हती. आणि आत्ता आपण आलो आहोत जिम एरियामध्ये, जो गार्डन एरियामध्ये असतो. आणि फार सदस्य काय म्हणू आपण इथे व्यायाम करत असतात.
काही असे जे असतात एकदम डॅशिंग, जे आपली बॉडीसुद्धा इथे दाखवत असतात. तर मला ना सांगा तुम्ही की जिम म्हटल्यावर तुम्हाला कुठल्या स्पर्धकाची, बिग बॉस मराठीच्या कुठल्या स्पर्धकाची अशी फटकन आठवण येते आणि इथे जास्तीत जास्त वेळ कुठल्या सदस्याला तुम्ही पाहिलं आहे असं तुम्हाला आठवतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि जिमच्याच शेजारी आहे ते म्हणजे स्विमिंग पूल. इथेसुद्धा भन्नाट असे टास्क घडतात, टाईमपासही घडतो इथे आणि स्विमिंग पूलमध्ये मज्जा मस्ती सगळंच सुरू असतं. आणि बिग बॉसच्या घराला यंदाही बाल्कनी आहे, तर आता आपण बाल्कनीमध्ये जाऊया. बाल्कनीच्या पायऱ्यांवर खरं तर वेगवेगळे प्राणी आहेत. खाली दाखव, थांब मी वर जाते. वेगवेगळे प्राणी आहेत खरं तर. मांजर आहे, उंदीर आहे, कुत्रा आहे आणि थोडीफार प्राण्यांची थीम आहे. तिथे वाघही आहे, मी तुम्हाला नंतर दाखवते. आता पाहूया बाल्कनी कशी आहे. आणि पुन्हा एकदा इथे बिग बॉस लिहिलं आहे खरं तर असं पानांमध्ये. तुम्हाला आठवतं आहे का कुठलं भांडण आठवतं आहे का बाल्कनीवरून? कोणीतरी बाल्कनीच्या वर आहे, कोणी खाली आहे आणि अशी भांडणं झाली आहेत गेल्या पर्वात. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही खरं तर कमेंटमध्ये सांगा. आता आपण पुन्हा गार्डन एरियामध्येच आहोत आणि मी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगत असेल कारण आम्हालाही सांगितले की या घराची थीम. आणि आपण पाहूही शकता की खिडक्या दारं खूप दारं आहेत आणि खूप दारांचा चकवा या सीझनमध्ये खरं तर बसणार आहेत. आणि जिथे काय म्हणू असं म्हटलं गेलं होतं ना, काय तुम्ही पिकनिक स्पॉटवर आला आहेत असा हीच ती जागा आहे. सोफे वेगळे आहेत, खुर्च्या वेगळ्या आहेत आणि बिग बॉसच्या घरात ना नेहमी वेगवेगळे सोफे असतात, वेगवेगळ्या खुर्च्या असतात आणि मग आपले सदस्य आपला आपला कम्फर्ट झोन शोधतात, एक एक सोफा शोधतात आणि मग संपूर्ण सीझन ते तिथे त्यांचा वेळ घालवतात. तर तुम्ही पाहू शकता. आणि आणखीन एक कोपरा पाहूया, फार सुंदर आहे आणि फार छान क्वालिटी टाईम कसला, खरं तर गॉसिपिंग टाईम इथे निघू शकतो असा एक कोपरा आहे. आणि छान इथे सोफा आहे आणि असं ग्रीनरी आहे. इथे बसून छान वाईब्स येतात खरं तर. पण आता आपल्याला कुठले वाईब्स येणार आहेत घरातील सदस्यांकडून हे पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पण इथे आपले सदस्य जे घरात येणार आहेत ते छान सकाळचा चहा घेऊ शकतात कारण हे गार्डन एरियामध्ये आहे खरं तर. आणि तुम्हाला बिग बॉस मराठी 6चं हे घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला.